नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आप्पे बनवणार आहोत. तर त्यासाठीचं साहित्य बघूया. आपण हे तांदूळ घेतलेले आहेत 3 वाट्या. हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. एक मोठा बाउल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काढून घेऊया. मुगाची डाळ घेतलेले 3/4 वाटी म्हणजे पाऊण वाटी, ते पण ह्याच्यात एकत्र करून घेऊया. अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे. मेथ्या घेतलेले आहेत, पाऊण चमचा मेथ्या घेतलेले आहेत. आता हे सगळं स्वच्छ धुवायचं आणि भिजत घालायचं आहे. आपण हे पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया. हे पाणी काढून टाकून दुसऱ्या पाण्यात आपण हे भिजत ठेवायचं आहे. आता हे स्वच्छ धुवून झालेलं आहे. दुसरं पाणी घालायचं आणि हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे. आता बाकीची प्रोसेस आहे ती आपण उद्या सकाळी बघूया. रात्रभर भिजवून ठेवून झालेलं आहे. नेक्स्ट डे मॉर्निंगला आपण आता हे उघडून बघतो. छान भिजलेलं आहे. एकसारखं सगळं छान असं भिजलं आहे. हे आता मिक्सरमध्ये घालूया आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून वाटून घेऊया. खूप घट्ट आणि खूप पातळ असं नाही करायचं. आपण डोशाला जशी कन्सिस्टन्सी करतो तेवढ्या कन्सिस्टन्सीनं वाटून घेऊया. सगळं वाटून झालं की मी दाखवते. अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून थोडा वेळ 5 मिनिट भिजवून घ्यायचे. हे सुद्धा ह्याच्याबरोबर वाटून घ्यायचे. आता हे सगळं वाटून झालेलं आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता हे आपण 5 ते 6 तास झाकून ठेवणार आहोत. आप्प्याबरोबर आपण लाल चटणी किंवा हिरवी चटणी, तुम्हाला जी आवडेल ती चटणी तुम्ही बनवू शकता. आपण आज लाल चटणी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी ड्राय मिरच्या घेतलेल्या आहेत, वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या गरम पाण्यात 10 मिनिटं भिजवून ठेवलेल्या. ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडा लसूण घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहेत, थोडासा गूळ घेतलेला आहे, चिंच घेतलेले आहे, पाव चमचा धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आहे, पाव चमचा होईल एवढी, आणि फुटाण्याची डाळ 2-3 चमचे घेतलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये एकत्र करून वाटून घ्यायचं. आता हे वाटून झालेलं आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आपण या चटणीला तडका देणार आहोत. तर आपण गॅसवर तडका पॅन ठेवले, गॅस चालू केलाय. थोडी मोहरी घातली, थोडे जिरे घालायचे, हिंग घालायचा आणि कढीपत्ता, 2 पानं कढीपत्ता. छान परतून घ्यायची फोडणी. गॅस बंद करूया आणि आपण या चटणीवर पाव चमचा मीठ घालूया आणि चटणी छान अशी मिक्स करून घेऊया. आंबट गोड चवीची मस्त अशी आपली चटणी ही तयार झालेली आहे. चटणीमध्ये घातलेल्या मिरच्या बॅडगी मिरच्या होत्या, त्यामुळे मी जास्त घेतलेल्या. तुमच्याकडची मिरची जर तिखट असेल जास्त किंवा तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर थोड्या मिरच्या कमी घेतल्या तरी चालेल. इथं मी एक कांदा घेतलेला आहे, छोटं एक गाजर घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. हे आपण आता बारीक चिरून घ्यायचं आणि आपण पिठामध्ये घालणार आहोत. हे आता गॅसवर एक छोटं पॅन ठेवलेलं आहे. अगदी थोडंसं तेल घालायचं. तेल आपण चमचा बरंच घालायचं, जास्त घालायचं नाही. इथं जास्त तेलाची आपल्याला गरज नाही आहे. अगदी थोडेसे जिरे घालायचे तेलामध्ये. जिरे चांगले चटकले की कांदा आणि हे घालायचं, कांदा, गाजर आणि कोथिंबीर. हे आपण डायरेक्ट कच्चं घालणार नाही पिठात, थोडंसं परतून घेऊन घातलं की आप्याची चव अजून वाढते. थोडंसं नरम करून घ्यायचं. अगदी 1 मिनिटासाठी झाकण टाकायचं म्हणजे गाजर थोडंसं मऊ होईल.
आपलं हे पीठ आहे, ह्या पिठामध्ये आता ह्या भाज्या आपल्या घालून घेऊया. कोथिंबीर घालायची, मीठ घालूया, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. पीठ केवढं छान आलंय बघा, केवढं फुललंय, एकदम जास्त फुगून आलंय असं. आणि 5 तासच ठेवलेलं मी, जास्त नव्हतं ठेवलं. आप्याचा तवा गॅसवर ठेवायचा आणि थोडंसं त्याला तेल घालून घ्यायचं प्रत्येक ह्याच्यात. मधल्या बाउलमध्ये लास्टला ओतायचं, कडेला ओतून घ्यायचं अगोदर. मध्ये गॅस खूप तापलेला असतो, त्यामुळे तवा तिथं जास्त गरम होतो. एक मिनिटसाठी झाकण टाकूया. किती मस्त फुगलेत बघा. आता हे आपण उलटे करूया. उलटल्यानंतर खालच्या बाजूने चांगले असे भाजून द्यायचे आणि मग काढायचे. एकदा तवा तापला की पटापट आप्पे होतात. आपण याला सोडा वगैरे काही वापरलेलं नाही, तरी सुद्धा केवढे अगदी आपण टमटमीत फुगलेत म्हणतो तसं झालेले आहेत. किती छान फुगलेत बघा, दोन्ही बाजूनी छान भाजलेत. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. केवढी जाळी पडले, मस्त असे स्पॉन्जी झालेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.